सुस्वागतम. विषय मराठी इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत नवीन धडा 10वा, परोपकारातील आनंद. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नया पाठ और यह पाठ का नाम है परोपकारातील आनंद. चला तर मग करूया सुरुवात. परोपकारातील आनंद. आई नेहमीच राधाला सगळ्यांना मदत करावी असे सांगत असे. त्यामुळे नेहमीच राधा सगळ्यांना मदत करी. तर राधाची आई नेहमी राधाला काय सांगायची की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. त्यामुळे राधा नेहमी सगळ्यांना मदत करत असे. एकदा असे घडले, श्रावण महिन्याचे दिवस होते. सायंकाळ झाली. पावसाची एक जोरदार सर रिमझिमत निघून गेली. झाडांची हिरवीगार पाने थरारली. पहा, श्रावण महिन्याचे दिवस होते आणि काय झालेलं आहे का संध्याकाळी की पावसाची एक जोरदार सर येऊन गेलेली आहे आणि जणू काही झाडांची जी हिरवीगार पानं आहेत ती देखील थरथर कापायला लागलेली आहेत. अशी पावसाची जोरदार सर येऊन गेली. रस्त्यावरून पाणी वाहत होते. पाऊस पडल्यानंतर काय होतं, रस्त्यावरून पाणी वाहायला सुरुवात होते. मुलांच्या झुंडी शाळेच्या फाटकाबाहेर धावत होत्या आणि शाळेतून सुटलेली मुलं ही फाटकाजवळ बाहेर येताना दिसत होती. कोणी ओरडत होते, कोणी धक्काबुक्की करत होते. सर्वांनाच रस्ता ओलांडण्याची घाई होती. पाऊस असल्याकारणाने काय झालेलं होतं, आरडाओरडा होत होता, त्याच्यानंतर धक्काबुक्की होत होती आणि प्रत्येकाला रस्ता ओलांडण्याची घाई होती. तो मेरे प्यारे बच्चों, माँ ने हमेशा राधा को सभी की मदद करने के लिए कहा, इसलिए राधा ने हमेशा सबकी मदद की. एक बार ऐसा हुआ, श्रावण मास का दिन था. शाम हो गई थी. बारिश का भारी तना गुजर पड़ा. पेड़ों की पत्तियां भी कांपने लगी. सड़क से पानी बह रहा था. पाठशाला के गेट के बाहर बच्चे झुंड में दौड़ रहे थे. कोई चिल्ला रहा था, कोई धक्का दे रहा था. हर कोई सड़क पार करने की कोशिश में था. एक म्हातारी रस्त्याच्या कडेला बराच वेळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पसरल्या होत्या. ती खूप अशक्त होती. तर पहा, पावसाची सर येऊन गेलेली आहे आणि प्रत्येकाला रस्ता ओलांडण्याची घाई लागलेली आहे. त्यात काय पाहिलेलं आहे की एक म्हातारी आजी जी आहे ती रस्त्याच्या कडेला उभी होती, बराच वेळ उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर काय होत्या, सुरकुत्या आलेल्या होत्या. खूप अशक्त वाटत होती ती म्हातारी आजी. पावसात भिजल्याने ती थरथरत होती. आता पावसामध्ये ओलचिंब झाल्यानंतर काय झालं, ती थरथर कापत होती. केविलवाण्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहत होती आणि अक्षरशः ती सगळ्यांकडे पाहत होती केविलवाण्या नजरेने, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे. पण तिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. पण त्या म्हाताऱ्या आजीकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही. तो मेरे प्यारे बच्चों, एक बूढ़ी औरत लंबे समय से सड़क के कोने में खड़ी थी. उसके चेहरे पे झुर्रियाँ फैली हुई थी. वह बहुत कमज़ोर लग रही थी. वह बारिश से भीगने के वजह से काँप रही थी. वह राहगीरों को देख रही थी, लेकिन उसके पास कोई भी देख नहीं रहा था. किसी का भी ध्यान उस पे नहीं जा रहा था. आता या 2 पॅरेग्राफमध्ये किंवा 2 परिच्छेदात असलेले कठीण शब्द आपण समजून घेऊया आणि मराठीच्या वहीत लिहूया. तर सगळ्यांनी मराठीची वही काढायची आहे. धड्याचं नाव लिहायचं आहे. नवीन पानावरती परोपकारातील आनंद, आजची तारीख लिहायची आहे आणि या कठीण शब्दांना लिहायला सुरुवात करायची आहे. पहिला शब्द आहे मदत, म्हणजे सहकार्य, हेल्प. दुसरा शब्द आहे सायंकाळ, म्हणजे संध्याकाळ, इव्हनिंग. तिसरा शब्द आहे रस्ता, म्हणजे मार्ग,
रोड. चौथा शब्द आहे अशक्त म्हणजे कमजोर, वीक. आणि पाचवा शब्द आहे पान म्हणजे पर्ण, लीफ. मुलींनो, मला जरा रस्त्याच्या पलीकडं पोचवता का रे? म्हातारीने शाळेतून येणाऱ्या काही मुलींना विचारले. बघा, त्या आजीने शेवटी तिच्याकडे कोणाचंच लक्ष जात नव्हतं, म्हणून त्या आजीने स्वतःहून शाळेतून येणाऱ्या मुलींना विचारलेलं आहे की बाळांनो, मला जरा कोणीतरी रस्त्याच्या पलीकडे पोचवता का? मला रस्ता क्रॉस करून देताय का? ए बाजूला हो, त्यातली एक जण ओरडली. पहा, शाळेतली विद्यार्थिनी, एवढीशी छोटी विद्यार्थिनी एवढ्या मोठ्या आजीला काय म्हणत आहे ओरडून की ए बाजूला हो. तर आजीला अत्यंत वाईट वाटलेलं आहे. आजी पटकन बोललेली आहे, भिकारीण नाही रे बाळ, म्हातारपण आहे, नीट दिसत नाही, तिने प्रेमळ आवाजात म्हटले. तरी पण बघा, आजीने अगदी प्रेमाने तिला म्हटलेलं आहे त्या मुलीला की बाळा, मी भिकारी नाही आहे, माझं म्हातारपण आहे, त्यामुळे मला ह्या डोळ्यांनी नीट दिसत नाही आहे, असं तिने प्रेमळ आवाजात सांगितलेलं आहे त्या मुलीला. तो मेरे प्यारे बच्चों, पाठशाला की लड़कियों को बूढ़ी औरत ने पूछा, लड़कियों, क्या आप में से कोई मुझे सड़क के पार ले जा सकता है? चलो बाजू हटो, उनमें से एक जन चिल्लाई. तो बूढ़ी औरत ने कहा, कोई भिखारन नहीं हूँ, बूढ़ापा है, ठीक से दिखाई नहीं देता है, उसने प्यार भरी आवाज में कहा. मग चष्मा लावायचा. तिसरीने तिची टिंगल केली. पहा, आता पहिली मुलगी तर तिला ओरडलीच आहे, पण अजून एका मुलीने तिची टिंगल म्हणजे मस्करी केलेली आहे. म्हणजे दिसत नाही आहे तर काय करायचं होतं, तिने चष्मा लावायला पाहिजे असं तिचं मत होतं. त्यावर सगळे फिदी हसले. अशी उद्धटपणे ती बोलली, पण तिच्याबरोबर असल्या सगळ्या मैत्रिणी हसायला लागलेल्या आहेत. बिचारी म्हातारी एकटीच रस्ता ओलांडण्यासाठी वळली. शेवटी त्या म्हाताऱ्या आजीला वाटलं की आता आपण एकट्यानेच रस्ता ओलांडलेला बरा. तोच रस्ता ओलांडण्यासाठी आजी वळलेल्या आहेत. एवढ्यात एक मोटारसायकल सुसाट वेगाने रस्त्यावरून गेली. इतक्यात काय झालेलं आहे, भरधाव वेगाने मोटारसायकल रस्त्यावरून गेलेली आहे. रस्त्यावरील चिखलाचे शिंतोडे म्हातारीच्या अंगावर उडले, काही डोळ्यात देखील गेले. पहा, एकतर पाऊस पडून गेलेला आहे, रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, चिखल झालेला आहे, आणि त्यात भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल रस्त्यावरून जात असताना काय झालेलं आहे, त्या म्हातारी आजीच्या अंगावरती चिखलाचे शिंतोडे उडाले आणि काही शिंतोडे बिचाऱ्या आजीच्या डोळ्यात देखील गेलेले आहेत. तितक्यात काय झालं, ती आजी खाली कोसळणार, तोच कोणीतरी तिला आपल्या हातांनी आधार दिला. आता मात्र त्या आजीच्या डोळ्यात चिखलाचे शिंतोडे गेल्यामुळे आजीचा तोल जाऊन आजी खाली कोसळणार, खाली पडणार. तितक्यातच कोणीतरी तिला स्वतःच्या हातांनी आधार दिला आहे. आणि आजींनी विचारलेलं आहे आधार देणाऱ्या मुलीला, कोण आहेस तू? आधार देणाऱ्या मुलीला म्हातारी आजीने विचारलं आहे. आणि तिकडनं काय उत्तर आलेलं आहे, राधा. तर त्या मुलीचं नाव होतं राधा, जिने या म्हाताऱ्या आजीला आधार दिलेला आहे हाताचा. तो मेरे प्यारे बच्चों, तीसरी लड़की ने उसे छेड़ा, वह बूढ़ी औरत को, कि तो चश्मा लगाते. इतने में सभी सहेलियां हंस पड़ी. बेचारी बूढ़ी औरत अकेली सड़क पार करने के लिए मुड़ी. इसी दौरान एक मोटरसाइकिल सड़क से छिटक गई. सड़क पर कीचड़ के छींटे ने वृद्ध महिला के शरीर पे उड़ गए. कुछ छींटे उसकी आंखों में चले गए.
वह बूढ़ी औरत नीचे गिरने ही वाली थी कि उतने में ही किसी ने हाथों का आधार दे दिया। तुम कौन हो? बूढ़ी औरत ने सहायता देने वाली लड़की से पूछा। कौन थी वो? उसने उसका नाम बताया, राधा। चला आता आपण कठीण शब्द समजून घेऊया, या परिच्छेदात असलेले आणि लिहून घेऊया. पहिला शब्द आहे भिकारीण, म्हणजे भीक मागणारी, बेगर. दुसरा शब्द आहे टिंगल, म्हणजे मस्करी, प्रँक. आणि तिसरा शब्द आहे आधार, म्हणजे सहायता, सपोर्ट. रुमालाने म्हातारीचा चेहरा पुसत ती मुलगी म्हणाली. म्हणजे त्या मुलीने स्वतःचं नाव कधी सांगितलं होतं तर स्वतःच्या रुमालाने त्या म्हातारी आजीचा चेहरा पुसत असताना त्या मुलीने स्वतःचं नाव सांगितलं होतं, राधा. नको मुली, रुमाल मळेल तुझा, ती म्हणाली. ती आजी म्हणाली, नको बाळा, तुझा रुमाल खराब होईल. बघूया राधा काय म्हणते. छे छे, मळ पुसल्याने रुमाल पवित्र होतो असं माझी आई सांगते. राधा म्हणाली. बघा, राधाचं उत्तर बघा लगेच. राधा म्हणाली, आजी असं नाही आहे, मळ पुसल्याने आपला रुमाल हा पवित्र होतो, निर्मळ होतो असं माझी आई सांगते, असं राधा म्हणालेली आहे. लड़की ने रुमाल से बूढ़ी औरत का चेहरा पोंछते वक्त कहा कि मेरा नाम राधा है. बूढ़ी औरत बोलने लगी, नहीं लड़की, तुम्हारा रुमाल मैला हो जाएगा. तो राधा ने कहा, मेरी माँ कहती है कि मल को पोंछने से रुमाल शुद्ध हो जाता है. तुझी आई भाग्यवान आहे, तिला तुझ्यासारखी गुणी मुलगी मिळाली. राधा, मला जरा पलीकडे पोचवशील का, तिने विचारले. बघा, आजी सांगत आहे की बाळा, तुझी आई खूप भाग्यवान आहे की तुझ्यासारखी गुणी मुलगी तिला मिळाली आहे. तर राधा, मला जरा तू पलीकडे पोचवशील का, असं त्या आजीने राधाला विचारलं आहे. घाबरू नकोस, मी तुला तुझ्या घरीसुद्धा पोचविते, राधाने तिला धीर दिला. राधाने तर सांगितलं आहे, रस्त्याच्या पलीकडे काय आजी, मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडून येते. राधाने म्हातारीला तिच्या घरी नेले. राधाने काय केलं, म्हाताऱ्या आजीला आजीच्या घरीच नेऊन सोडलेलं आहे. म्हातारीने तिच्या पाठीवर हात फिरवीत तिला आशीर्वाद दिला. बघा, त्या म्हाताऱ्या आजीने पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे राधाला. तिच्या डोळ्यातील एक अश्रू राधाच्या हातावर पडला. आणि काय झालेलं आहे, म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यातला अश्रू राधाच्या हातावर पडला. रस्त्यावर राधाला तिच्या मैत्रिणी भेटल्या. त्यांचा पाण्यात खेळ चालू होता. आता राधा आजीला सोडून परत निघालेली आहे स्वतःच्या घरी यायला. तितक्यात कोण भेटलेलं आहे राधाला, तिच्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत आणि त्या काय करत होत्या, पाण्यात खेळत होत्या. काय मग, म्हातारीला मदत करून काय मिळालं तुला, एकीने विचारलं. पहा, एकतर राधाच्या मैत्रिणींनी मदत तर केली नाही, मस्करीच केली म्हाताऱ्या आजीची. वरती राधाने मदत केलेली आहे तर तिला विचारतायत की तुला काय मिळालं त्या आजीला मदत करून. तो मेरे प्यारे बच्चों, बूढ़ी औरत कह रही है राधा को कि बेटा, तुम्हारी माँ खुशकिस्मत है जो उसे तुम्हारे जैसे गुणी लड़की मिली है. क्या राधा, मुझे थोड़ा रास्ता पार करा दोगी, उसने पूछा. तो राधा ने कहा, डरो मत, मैं तो आपको आपके घर छोड़ के आऊँगी. राधा बूढ़ी औरत को घर छोड़ के आई. बूढ़ी औरत ने राधा के पीठ पर हाथ घुमाया और उसे आशीर्वाद दिया. उसकी आँख का एक आंसू राधा के हाथ पर गिर गया. रास्ते में राधा की मुलाकात उसकी सहेलियों से हुई. वे पानी में खेल रही थी. एक सहेली ने राधा को पूछा, बुढ़िया की मदद करके तुम्हें क्या मिला. मी तिला मदत का केली ठाऊक आहे.
बघा आता राधा त्या मैत्रिणींना सांगत आहे, त्यांनाच सांगत आहे की मी त्या आजीला मदत का केली हे तुम्हाला माहीत आहे का? बघूया आता राधा काय सांगते. काही वर्षांनी मी मोठी होईन. माझी आई तेव्हा म्हातारी होईल. कदाचित मी तिच्याजवळ नसेन. म्हणजे आता काही वर्षांनी काय होणार आहे, राधा ही स्वतः मोठी होणार आहे, पण त्याचबरोबर तिची आई म्हातारी होणार आहे. तेव्हा राधा सांगते, कदाचित मी तिच्याजवळ नसेन, तेव्हा कोणीतरी तिला मदत करावी असं मला वाटतं. आणि त्यावेळेला मी माझ्या आईच्या म्हातारपणात तिच्याजवळ नसताना जर माझ्या म्हाताऱ्या आईला मदत लागली तर माझ्या आईला देखील कोणीतरी मदत केली पाहिजे असं मला वाटतं. त्या म्हातारीत मला माझी आईच दिसली म्हणून मी तिला मदत केली. तर राधाला कोण दिसलं? म्हाताऱ्या आजीमध्ये स्वतःची आईच दिसली म्हणून राधाने त्या आजीला मदत केली. राधाचे बोलणे ऐकून तिच्या मैत्रिणींना लाज वाटली. त्यांनी माना खाली घातल्या. म्हणजे त्यांना लाज वाटायला लागली तिच्या मैत्रिणींना राधाचं हे बोलणं ऐकून, आणि त्यांची शरमेने मान खाली झाली. राधा घरी आली. आई तुळशी वृंदावनासमोर दिवा लावत होती. हात पाय धुवून ती आईजवळ आली. तर राधा आता घरी आलेली आहे आजीला सोडून, आणि आई काय करत होती? तुळशी वृंदावनासमोर आई दिवा लावत होती आणि हातपाय धुवून ती आईजवळ आली. आईला तिने रस्त्यावर घडलेला सगळा प्रसंग सांगितला. जी घटना घडली ती सगळी घटना तिने आईला तंतोतंत सांगितलेली आहे. ते ऐकून आईला आनंद झाला. बघा, आईला अतिशय आनंद झालेला आहे. आईने तिची पाठ थोपटली. माझी गुणी पोर म्हणून मिठी मारली. आईने या गुणी राधाची पाठ थोपटलेली आहे आणि माझी गुणी पोर म्हणून आईने तिला मिठीत घेतलेला आहे. तो मेरे प्यारे बच्चों, राधा अपने सहेलियों को बोल रही है, क्या आप जानते हो कि मैंने उस बुढ़िया औरत की मदद क्यों की? क्योंकि कुछ वर्षों में मैं बड़ी हो जाऊंगी, मेरी माँ तब बूढ़ी हो जाएगी, शायद मैं उसके साथ नहीं रहूँगी, इसलिए मुझे लगता है कि उसको किसी ने मदद करनी चाहिए. मैंने बूढ़ी औरत की मदद की क्योंकि मैंने अपनी माँ को उसमें देखा. राधा की बात सुनकर उसके सहेलियाँ शर्मिंदा हो गई. उन्होंने अपनी गर्दन को नीचे झुकाया. राधा घर आ गई. माँ तुलसी वृंदावन के सामने दीप जला रही थी. राधा ने अपने हाथ और पैर धो लिए और अपनी माँ के पास आई. उसने अपनी माँ को सड़क पर हुई हर बात बताई. यह सुनकर माँ खुश हो गई. माँ ने उसकी पीठ थपथपाई, मेरी अच्छी बेटी कहकर आलिंगन दिया. तर माझ्या बालमित्रांनो, हा आहे परोपकारातील आनंद, बरोबर की नाही? म्हणून या धड्याला नाव दिलेलं आहे की त्या म्हाताऱ्या आजीला गरज होती मदतीची आणि ती तिची गरज पूर्ण केलेली आहे या छोट्याशा समजदार आणि गुणी अशा राधेने. म्हणून या धड्याला नाव दिलेलं आहे परोपकारातील आनंद, की दुसऱ्यांना मदत करून किती आनंद मिळतो हे आपल्याला या धड्यातून कळतं. म्हणून आपण देखील प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. नक्कीच त्याचा आनंद आपल्यालाही नक्कीच होईल. बघा, आता आपण कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहून घेऊया. पहिला शब्द आहे रुमाल म्हणजे कपडा, हँकरचीफ. दुसरा शब्द आहे पवित्र, निर्मळ म्हणजे प्युअर. तिसरा शब्द आहे भाग्यवान, नशीबवान, लकी. आणि चौथा शब्द आहे लाज म्हणजे शरम, शाय. तर माझ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे हा धडा आपला पूर्ण झालेला आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.